नमस्कार, मी वैभवी नितीन कांबळे, मास्टर्स इन फॉरेन्सिक सायन्स द्वितीय वर्ष, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स छत्रपती संभाजीनगर येथे शिकत असून NEP म्हणजेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यामध्ये माझे हे दुसरे वर्ष आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारत सरकारने जुलै 2020 मध्ये जाहीर केले असून हे अतिशय व्यापक शैक्षणिक धोरण आहे। हे धोरण 34 वर्षानंतर बदलण्यात आलेले आहे। या धोरणाचा उद्देश शिक्षणात व्यापक सुधारणा करून आणणे हा असाच आहे। NEP 2020 मध्ये भरपूर वैशिष्ट्यिक सुधारणा करण्यात आल्या आहे, ज्यामध्ये पहिला मुद्दा तर त्यांनी शैक्षणिक रचना यामध्ये बदल केला आहे, ज्यामध्ये 10-2 ऐवजी 5-3-3-4 अशी रचना करण्यात आली आहे। तसेच यामध्ये मातृभाषेवर देखील अतिशय जास्त भर देण्यात आला आहे। यामध्ये पदवी शिक्षणाबाबतीत ही चेंज करण्यात आला आहे, ज्यामध्ये 3 वर्ष शिक्षण हे 4 वर्ष असं केले गेलेले आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या तऱ्हेमध्ये हे धोरण हे अतिशय सकारात्मक आहे। NEP 2020 हे धोरण लवचिक व विद्यार्थ्याभिमुख आहे, ज्यामध्ये विविध विषयांची आवड निवडण्यास विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली आहे। ज्यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य हे विषय वेगवेगळे नसून विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात भर देऊन प्रत्येक विषयाची आवड निर्माण करून प्रत्येक विषयाचे ज्ञान हे प्राप्त करण्यास अतिशय मदत केली गेली आहे। यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या गतीने व आवडीनुसार शिक्षण घेण्यास हे धोरण अतिशय महत्त्वाचे ठरत आहे। यामध्ये कौशल्याधारित शिक्षण यावर जास्त भर देण्यात आला आहे। तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे सुद्धा ऍडिशन यामध्ये करण्यात आली आहे। त्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी प्रत्यक्ष जीवनातील ज्ञान उपयोगी जीवनासाठी लागणारे ज्ञान हे विद्यार्थ्यांना प्राप्त करण्यास अतिशय मदत झाली आहे। मातृभाषा शिक्षणाची आवड निर्माण केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषा शिकण्यात सुद्धा उत्साह निर्माण झाला आहे। केवळ इंग्रजीच नव्हे तर मातृभाषेबद्दल विद्यार्थ्यांना भरपूर ज्ञान प्राप्त करण्याची संधी या धोरणामुळे प्राप्त झाली आहे। पदवी अभ्यासक्रमात मल्टिपल एंट्री आणि एक्झिट या पर्यायामुळे शिक्षण थांबवले गेले जाणार नाही, ज्यामुळे एखादे शिक्षण जर थांबले असेल तर ते शिक्षण नंतर पुढे चालू करू शकतो व त्याच्यात ज्ञान प्राप्त करू शकतो। त्यामुळे माझ्या मते हे धोरण अतिशय सकारात्मक व माझ्या अनुभवानुसार अतिशय उत्तम असे आहे। तसेच ह्या धोरणाने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून अतिशय सुधारणा आणली गेली आहे। जर या धोरणाची योग्य अंमलबजावणी झाली तर हे धोरण भारतातील शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणू शकते, असे माझे मत आहे। धन्यवाद।